विदर्भातील 68 केंद्रावरती कापूस खरेदी ठप्प. सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं सीसीआयची कापूस खरेदी स्थगित. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होण्याची शक्यता. सोयाबीनचा प्रश्न गंभीर होत चाललाय. सरकार याबाबत गंभीर नाही. योग्य निर्णय लवकर घेतला नाही तर सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ आणि मुंबई चक्का जाम करू. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. कापसाला अनुदान आणि सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. इंदूर हैदराबाद महामार्गासाठी जळगावमध्ये जमीन भूसंपादन. मात्र योग्य मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. यवतमाळमध्ये भाजी आणि फळ विक्रेत्यांचं नगरपालिकेत आंदोलन. भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या या मागणीसाठी मागच्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू. लातूरच्या आडत बाजारात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तुरीच्या दरात 400 ते 500 रुपयांनी वाढ. तुरीला प्रति क्विंटल 7,400 ते 7,500 रुपयांचा भाव. वाशिमच्या बाजार समितीमध्ये चिया सीड पिकाला खरेदीच्या शुभमुहूर्तावर 23,000 रुपयांचा विक्रमी दर. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण. 600 ते 700 गाड्यांची आवक. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यानं कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजराच्या दरात घट. 12वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी राज्यामध्ये 42 कॉपीची प्रकरणं समोर. कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन अलर्ट. वर्ध्यात परीक्षेमध्ये कॉपी करताना आढळल्यानं 2 विद्यार्थी निलंबित. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत निपाणी येथील शाळेमध्येही कारवाई करण्यात आली आहे. सगळ्यात जास्त कॉपीची प्रकरणं छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती. पहिल्याच दिवशी संभाजीनगरमध्ये 26 प्रकार समोर. बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर बिअर बॉटल्सचा खच. परीक्षा केंद्रावर वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. संतप्त पालकांनी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा निषेध केला. राज्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या उर्दू शाळांमध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची एबीपी माझाला माहिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीच्या तपासाची इन्व्हेस्टिगेशन करण्याची धनंजय देशमुखांची मागणी. आरोपीचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांची मागणी. वर्ध्याच्या आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. 5 आरोपींना पोलिसांकडून अटक. मुलीनं आंतरजातीय विवाह केल्यानं मुलीच्या घरच्यांनी जावयालाच ठार मारण्याचा कट रचला. कोल्हापूरच्या भुये इथून अपहरण झालेल्या तरुणाची पोलिसांनी सांगलीतून सुटका केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं तरुणाच्या सासऱ्यासह 3घांना अटक केली. शिर्डीमध्ये भाजी विक्रेत्या तरुणावर अज्ञातांकडून चाकू हल्ला. जखमी तरुणावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू. साताऱ्यातल्या मलकापूरमध्ये मंदिरात चोरी. 6 तासात चोरट्यांचा शोध घेऊन 3घांना पोलिसांकडून अटक. अकोल्यातील मुथूट फायनान्स या कंपनीमध्ये बनावट सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याचा प्रकार उघडकीस. बनावट सोनं देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा खदान. पोलिसांकडून पर्दाफाश. मुख्य आरोपी फरार असून 3 जण अटकेत. पोलिसांकडून 2,37,000चा मुद्देमाल जप्त. 6 विविध ठिकाणी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या आरोपीला गडचिरोलीच्या देसाईगंज पोलिसांनी अटक केली. समीर चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. लातूरच्या औसामध्ये भीषण अपघात. ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडलाय. 7 जण गंभीर जखमी. यवतमाळमध्ये 2 ऑटोमध्ये झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू. पुसद शहरातील साईमंदिर रोडवरची घटना. सौरव राठोडचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव. तो 7वीत शिकत होता. गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडानजीक कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. छत्तीसगड इथून चंद्रपूरकडे हा ट्रक जात होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.